त्यांचं भाषण ऐकलं रोज गेले 2-4 दिवस सातत्यानं आपल्या विभागात एक अँटी करप्शनची रेड झाली। त्यामध्ये आपल्या इथे काम करणारा एक क्लार्क जो आहे त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि जवळपास असं दिसून येते की त्यांनी एका प्रकरणामध्ये लाच मागितल्याचं। या प्रकरणावर तुमच्यावर सातत्यानं आरोप होत आहेत किंवा तुमच्या विभागामध्ये असा प्रकार घडत होता याची तुम्हाला काही कल्पना होती का? तसं आपण बघितलं असेल का जी 12 तारखेला जी काही धाड रेड पडली आणि तिथं राजू डेरंगे म्हणून जो क्लर्क आहे तो क्लर्क रंगेहात पकडला गेला अशा पद्धतीची जी काही सूत्रांची माहिती किंवा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। त्याच्यावर तात्काळ आपण हा प्रकार इथं होत होता याची कधी मला अशी सुस्पष्ट कल्पना कधीही नव्हती, कारण तसं ऑफिस आणि माझं कार्यालय हे जवळ जरी असेल तर प्रत्येक क्लर्क किंवा प्रत्येक OSDच्या कार्यालयात किंवा त्याच्या बसायच्या व्यवस्थेत जवळ जाऊन पाहण्याचा काही कधी प्रसंग आला नाही। परंतु जे झालंय ते अतिशय दयनीय, अतिशय कलंक लावणारं असं ते वर्तन त्या ठिकाणी केलं गेलंय आणि म्हणूनसाठी मी तात्काळ राजू डेरंगे हे आता पोलीस कस्टडीत किंवा कायद्याच्या कचाट्यात सापडलेले आहेत, त्यांची चौकशी सुरू आहे। पण त्याबरोबर मी आपल्या विभागामार्फत एक स्वतंत्र चौकशी नेमून आणि सहआयुक्त दक्षता आणि पोलीस उपायुक्त यांच्यामार्फत एक चौकशी करण्याच्या निर्देशित केलेला आहे। त्या पद्धतीनं त्यांची चौकशी त्या ठिकाणी चालू आहे। त्यानंतर त्याचा गोपनीय अहवाल जो काही असेल तो मला त्या ठिकाणी द्यावा। त्याच्यानंतर जी कार्यवाही आहे ती त्या ठिकाणी केली जाईल। परंतु त्याच्या आधी ते आपल्याकडे उसनवारी तत्वावर होते, अन्न पुरवठा विभागाचे कारकून क्लर्क ते आपल्याकडे होते। आपण तात्काळ त्यांना सामान्य प्रशासन विभागाला एक पत्र देऊन आणि त्यांची प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करून त्यांना मूळ आस्थापनेवर त्या ठिकाणी वर्ग करायला सांगितलं आणि त्या पद्धतीनं कार्यवाही सुरू आहे। परंतु आपल्याच विभागामध्ये अशा पद्धतीचे